स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचा आपल्या आरपी मराठी स्टोरीज या चॅनलवर. तुझ्याच नावाचं मंगळसूत्र या कथेचा आपला हा पुढचा भाग. तर मागच्या भागात आपण पाहिलं, रुद्रचा मित्र आणि त्याची बायको अंजली या दोघांना आपल्या मित्राच्या आयुष्यात घडलेल्या मोठ्या दुःखद प्रसंगाची काहीच कल्पना नव्हती. त्यांच्या आयुष्यात संजूचं आगमन झाल्याचा आनंद सांगण्यासाठी त्यांनी रुद्रला फोन केला. तेव्हा मात्र मित्राची अवस्था समोर आली. काही झालं तरी सगळं सांभाळता येईल या निर्धाराने ते त्याच्याकडे आले. त्यांनी वारंवार काव्याबद्दल विचारलं, पण रुद्रने तोंड उघडण्यास नकार दिला. अखेर त्याने बदली करून घेतली आणि पुण्यात स्थायिक झाला. त्याला एकटं सोडायचं नाही म्हणून अंजली आणि तिचा पतीही त्याच्यासोबत पुण्यात आले. एकटेपणालाच आपलं आयुष्य मानून जगणाऱ्या रुद्रच्या हातात त्यांनी संजूला सोपवलं. मुलांवर रुद्रचं आधीपासूनच खूप प्रेम होतं. त्यामुळे त्या छोट्याशा बाळामुळे त्याचं मन हळूहळू बदलू लागलं. संजूने सर्वात आधी त्यालाच बाबा म्हणून हाक मारली. ज्याने त्यांच्या संसाराचं आयुष्य पुन्हा उभं केलं होतं, त्याचं आयुष्यही पुन्हा उभं करायचं होतं. म्हणून त्यांनी संपूर्णपणे संजूची जबाबदारी रुद्रवर सोपवली. काळ जसजसा पुढे गेला तसतसे त्यांच्या दोन्ही कुटुंबियांनीही त्यांचं नातं स्वीकारलं. रुद्र आणि त्याच्या मित्रांनी मिळून संजूच्या नावाने व्यवसाय सुरू केला. त्याच व्यवसायाच्या कामासाठी ते दोघे मिळून इथे आले होते. सुरुवातीला अंजली आणि तिचा पती येणार होते, पण अचानक काम वाढल्यामुळे अंजली रुद्रसोबत तिथे आली होती. काव्य तिथे आहे याची रुद्रला अजिबात कल्पना नव्हती. तोही अनभिज्ञपणे तिथे येऊन पोहोचला होता. त्यांचा पूर्वीचा इतिहास आणि त्यांच्या नावांची खरी माहिती नसलेल्या वेणीने काही गोष्टी चुकीच्या पद्धतीने सांगितल्या. त्यामुळे काव्याच्या आयुष्यात पुन्हा एकदा सगळं उलटपालट झालं. काव्या गोंधळलेली आहे हे लक्षात येताच रुद्रने तिच्या त्या गोंधळाचा फायदा घेत खेळ खेळण्याचं ठरवलं. इतके दिवस तो जाणीवपूर्वक तिच्यापासून दूर राहून तिला आपली खरी ओळख पटू नये याची काळजी घेत होता. दरम्यान मुंबईला जाऊन परत आलेल्या काही दिवसात अंजलीचा पतीही पुण्याला आला होता. त्याचवेळी काव्या ऑफिसच्या कामात खूप व्यस्त असल्यामुळे तिला या सगळ्याची कल्पना नव्हती. म्हणूनच त्या दिवशी रुद्र तिला भेटवस्तूचं कुपन देण्यासाठी आला असताना तिला पाहताच तो अचानक घाबरला आणि तिला तिथून बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न करू लागला. गेल्या 4 वर्षांपासून सुरू असलेल्या या खेळाला आता तरी पूर्णविराम मिळणार होता का? की पुन्हा एकदा त्यांच्या प्रेमाच्या वाटेत एखादं नवं वादळ उभं राहणार होतं? भूतकाळात घडलेल्या सगळ्या गोष्टी पूर्णपणे संपल्या होत्या, पण हे अजूनही न समजलेल्या 2 मनांना मात्र त्या गोष्टी संपल्याच नाहीत असं वाटत होतं. दोघेही आतून अस्वस्थ होते. अंजली आपल्या मित्राला समजावून सांगत होती, पण आपल्या पत्नीशी बोलायचं म्हटलं की रुद्रची मात्र घालमेल होत होती. चूक काव्याचीच होती असं मानलं तरी आता त्याबद्दल बोलून काही फायदा नाही. ती तुझ्यावर किती प्रेम करते हे आम्ही तुझ्यासोबत राहून पाहिलंय. राग सोड आणि तिच्याशी जाऊन बोल. सगळं ठीक होईल. जे काही घडलं त्याला कारणीभूत मीच आहे. माझ्या काव्याला दोष देऊन आणखी पाप कमवायचं नाही, रुद्र म्हणाला. अंजली गोंधळून त्याच्याकडे पाहत म्हणाली, मला काहीच समजत नाही. सुरुवातीपासूनच माझ्या घरच्यांना मी आवरलं असतं तर गोष्ट इतकी पुढे गेली नसती. ही माझी पहिली चूक. काव्याने वेगळं राहण्याबद्दल सांगितलं होतं तेव्हाच तिच्या भावनांचा आदर केला असता तर हा दुरावा निर्माण झाला नसता. ही माझी दुसरी चूक. तिच्याशिवाय मी दुसऱ्या कोणत्याही मुलीचा विचारसुद्धा करणार नाही असा विश्वास तिला दिला असता तर बरं झालं असतं. तो विश्वास न देणं ही माझी तिसरी चूक. आणि या सगळ्यापेक्षा मोठी चूक म्हणजे तिला माझ्या सोबतीची गरज असताना मी तिला एकटं सोडलं. एकाच वेळी 2 नाती तुटण्याचं दुःख तिने किती तडफडत सहन केलं असेल. हे बोलताना त्याच्या दोन्ही डोळ्यांच्या कडांवर अश्रू जमा झाले आणि काही कळायच्या आत गालांवरून ओघळू लागले. ते पाहून अंजलीचं मन हेलावलं. तिने त्याचे अश्रू पुसले आणि विचारलं, मग इतके दिवस तिला आणि स्वतःलाही एवढा त्रास का देत होतास? अंजली, तिने माझा शर्ट पकडून 4 थोपाडीत मारल्या असत्या तरी मला एवढं वाईट वाटलं नसतं. पण तिने मिसेस रुद्र एवढाच एक शब्द कोणीतरी सांगितला म्हणून माझ्यावरचा विश्वास गमावला. ही गोष्ट आठवली की मनात काहीतरी टोचत राहतं. कोणीतरी काहीतरी सांगितलं म्हणून तिने ते खरं मानलं. ठीक आहे, पण माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहूनही तिला माझं प्रेम ओळखता आलं नाही. मग माझं तिच्यावरचं प्रेम खरंच नव्हतं का? अंजलीने काही क्षण त्याच्याकडे पाहिलं आणि विचारलं, आता काय करायचा विचार आहे? मी तिला जितका त्रास दिला तेवढं पुरेसं आहे. आता निदान माझी काव्या खूप आनंदात राहायला हवी. तिच्यासाठी जे काही करावं लागेल ते करूनच मी इथून निघून जाईन. तू तिच्यासोबत असणं हाच तिच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद आहे. नाही, मी तिच्यासोबत राहिलो तर पुन्हा तिच्या आयुष्यात फक्त दुःखच येईल. कुठेतरी सुखात आणि आरामात राहणाऱ्या मुलीचं लग्न करून तिला माझ्या आयुष्यात आणलं आणि तिच्या वाट्याला सगळी दुःख दिली.
असं म्हणत रुद्रने अचानक अंजलीकडे वळून पाहिलं. अंजली दचकून आपला चेहरा दुसरीकडे वळवत होती तेव्हा रुद्रच्या डोळ्यात पुन्हा वेदना दाटून आल्या. तिच्या माहेरी ती राणीसारखी राहत होती आणि इथे मात्र एखाद्या अनाथ मुलीसारखी जगतेय. खरं सांगतो अंजली, काव्याला इथे अशा अवस्थेत पाहीन असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण तिला पाहिल्यावर मनात कितीतरी गोष्टी आल्या आणि ती ज्या आयुष्यात जगतेय ते पाहून त्या सगळ्या गोष्टींचा चुराडा झाला. ही अपराधी भावना मला आतून खाऊन टाकतेय. त्याची अवस्था पाहून अंजलीने त्याचे हात हातात घेतले. रुद्रने तिचा हात आपल्या डोळ्यांवर ठेवला आणि भरलेल्या आवाजात म्हणाला, ही अपराधी भावना रागात बदलली. स्वतःला शिक्षा देता येत नव्हती म्हणून मी तो राग तिच्यावर काढत राहिलो. प्रत्येक वेळी माझ्या काव्याच्या डोळ्यात अश्रू आले की मला वाटायचं यापेक्षा मरून जावं. रुद्र, प्लीज. तिने माझा पूर्णपणे तिरस्कार करावा. मला तिच्या आयुष्यातून दूर करावं आणि स्वतःसाठी नवीन आयुष्य शोधावं. पूर्वीसारखं आनंदाने जगावं. म्हणूनच मी तिला घटस्फोट दे म्हणत त्रास देत होतो. मूर्खासारखं बोलू नकोस. तुला समजणार नाही. काय समजणार नाही? वेड्यासारखा बोलतोयस तू. खरं आहे, काव्याबद्दल तू आजपर्यंत माझ्याशी काहीच बोलला नाहीस. पण गेली 4 वर्ष तुझ्यासोबत राहून मी एक गोष्ट नक्की पाहिली आहे. तुझ्या पत्नीचा विचार करून तू आतून किती तुटतोस आणि आता मोठ्या त्यागी माणसासारखा बोलतोयस. नीट जा. जे काही घडलं त्यासाठी तिच्या पायावर डोकं ठेवून माफी माग आणि तिच्यासोबत पुन्हा संसार कर. नाहीतर तुझे हातपाय मोडून तुला तिच्या माहेरी टाकून येईन. रागाने म्हणत अंजलीने गाडीचा दरवाजा उघडला. मोठा आला हा, घटस्फोट घेणार म्हणे, असं पुटपुटत ती तिथून निघून गेली. अंजली गेल्यावर रुद्राने गाडीच्या आरशात स्वतःचा चेहरा पाहिला. कुणालाच समजत नाहीये की तुला तिचं आयुष्य आनंदी ठेवता येणार नाही. तू विश्वासघातकी आहेस. तुझ्यासोबत ती कशी सुखी राहणार? तिच्या आयुष्यातून निघून जा. तिच्याशिवाय जगणं हीच देवाने तुला दिलेली शिक्षा आहे. निघून जा. तिला सोडून निघून जा. तुझ्यामुळे ती कधीच सुखी राहू शकणार नाही. निघून जा. तू पापी आहेस. स्वतःच्या बायकोला सुखात ठेवू न शकणारा पापी आहेस. निघून जा. ती तुला नको आहे. स्वतःलाच दोष देत रुद्रने स्वतःच्या गालावर मारायला सुरुवात केली. इतकं मारलं की काही वेळातच त्याचा गाल सुजून गेला. दुसरीकडे बराच वेळ काहीतरी बोलायचं असूनही धजावत असलेला शेखर हा अंजलीचा पती अखेर बोलला. इकडे बघ बाळा, तुला काय सांगून धीर द्यावा हेच मला कळत नाही. झालेल्या सगळ्या चुका रुद्रच्याच आहेत. पण तू ज्या पद्धतीने एकटी राहतेस त्यावरून मला समजलंय की तू त्याच्यावर किती प्रेम करतेस. त्याने केलेल्या चुका माफ करून पुन्हा त्याच्यासोबत संसार केलास तर तुमच्या दोघांसाठी ते चांगलं होईल असं मला वाटतं. त्यांनीच मला माफ केलं पाहिजे. मी माझ्या नवऱ्यावर जराही विश्वास ठेवला नाही. आमच्या दोघांच्या मध्ये त्यांनी कधीच तिसऱ्या व्यक्तीला येऊ दिलं नाही. पण मीच जेव्हा आमच्या दोघांसाठी वेळ असायचा तेव्हासुद्धा इतर लोकांबद्दल बोलत बसायचे. चूक कोणाचीही असो, त्या चुकीचा राग मात्र मी त्यांच्यावरच काढायचे. त्यांचं सुद्धा एक मन आहे. त्यांना भावनाही आहे ते समजून घ्यायचा मी कधी प्रयत्नच केला नाही. कितीतरी वेळा त्यांनी मला सांगितलं होतं, आपल्या मुलासाठी शांत राहा. काहीही झालं तरी मी सगळं सांभाळून घेईन. पण त्या शब्दांकडे मी थोडं लक्ष दिलं असतं तर माझं बाळही गेलं नसतं आणि आम्हा दोघांना अशा प्रकारे वेगळं राहावंही लागलं नसतं. डोक्यावर हात मारत ती ओक्साबोक्शी रडू लागली. ते पाहून अंजलीच्या नवऱ्याला तिचं दुःख पाहावेना. तो तिच्याजवळ गेला आणि तिने स्वतःला मारणं थांबवलं. त्यांच्या घरच्यांनी मला किती त्रास दिला एवढंच मी लक्षात ठेवलं. पण माझ्या घरच्यांनी त्यांना किती त्रास दिला याचा विचारच केला नाही. माझ्यासाठी त्यांनी सगळं सहन केलं. माझ्यासाठी प्रत्येक गोष्टीत त्यांनी माघार घेतली. पण मी मात्र त्यांच्या मनाचा विचार करून एकदाही तसं केलं नाही. ती आपल्या मनातलं दुःख मोकळं करत होती. अंजलीने तिला समजावत म्हटलं, जे झालं ते झालं ग. आता त्याचा विचार करून काहीही उपयोग नाही. आता निदान तुम्ही दोघांनी तरी पुन्हा आनंदाने संसार करण्याचा प्रयत्न करा. मी एवढ्या सगळ्या चुका केल्या आहेत. आता कोणत्या तोंडाने त्यांच्यासोबत राहू? उद्या पुन्हा एखादी छोटीशी समस्या आली तरी मी पूर्वीसारखंच वागणार नाही याची काय खात्री? मी त्यांच्यासाठी योग्य मुलगीच नाही. माझ्यापासून दूर राहणं हेच त्यांच्यासाठी चांगलं आहे. काय बोलतेस तू? मनात एवढं प्रेम असून सुद्धा इतका मूर्खपणाचा विचार करतेस? तुम्ही दोघं एकमेकांशिवाय राहू शकत नाही हे तुमच्यासोबत राहणारे आम्हाला कळतंय. मग तुम्हा दोघांनाच का कळत नाही? यावेळी तरी माझ्याकडून चूक व्हायला नको म्हणूनच मी असा विचार करते. त्यांना त्यांच्या घरच्यांसोबत पुन्हा सुखाने राहू देईन आणि स्वतः त्यांच्या नजरेत सुद्धा पडणार नाही अशा कुठल्या तरी ठिकाणी निघून जाईन. तिच्या या बोलण्यावर अंजलीच्या नवऱ्याला काय बोलावं हेच कळेना.
बराच वेळ तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केल्यानंतर अखेर तो शांत झाला. आता या दोघांनीच आपापसात बोलून हा प्रश्न सोडवावा असं ठरवून तो तिथून बाहेर निघून गेला. तो गेल्यानंतर काव्याला जणू मन मोकळं करून रडण्याचं स्वातंत्र्यच मिळालं. त्यावेळी माझ्या डोक्यात फक्त एकच गोष्ट होती, तुम्ही माझ्यासोबत नाही आहात. माझा नवरा आता माझा राहिला नाही का? हा प्रश्न स्वतःलाच पुन्हा पुन्हा विचारून माझं डोकंच सुन्न झालं होतं. खरंच सांगते, मी तुमच्यावर संशय घेऊन किंवा तुमच्यावर विश्वास नसल्यामुळे घर सोडून आले नव्हते. तुम्ही माझ्यासोबत नाही आहात ही गोष्ट मी स्वीकारू शकत नव्हते. त्या निराशेत, त्या असहाय्यतेत मी घर सोडून आले. मला माफ करा, मी तुम्हाला खूप त्रास दिला. असं म्हणत ती तिथे जमिनीवर आडवी झाली आणि पुन्हा रडू लागली. अंजलीला तिचा नवरा दिसताच तिने काय झालं म्हणून विचारलं. त्याने रुद्राने काव्याबद्दल बोललेलं सगळं तिला सांगितलं. यांना काय म्हणावं हेच कळत नाही. कधी कधी प्रेमही आयुष्यात इतकं वाढतं की तेच मोठी समस्या बनतं. आता यापुढे निर्णय त्यांनीच घ्यायचा आहे. आपल्या हातात आता काहीच नाही अंजली. तेवढ्यात वेणी तिथे आली. या सगळ्याला कारणीभूत मीच आहे दादा. मी त्यांना आजपर्यंत प्रत्यक्ष पाहिलं नव्हतं. त्यामुळे काहीतरी बोलून गेले आणि शेवटी गोष्ट इथपर्यंत येऊन पोहोचली. मी काव्याशी बोलते आणि तिला सगळं समजावून सांगते. वेणी तिथून निघणार इतक्यात अंजलीने तिला थांबवत म्हटलं, नको ग. आता त्यांच्या नात्यात तिसऱ्या व्यक्तीने सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवण्या इतकी परिस्थिती राहिलेली नाही. ते दोघं एकमेकांवर खूप प्रेम करतात. आता तेच प्रेम काय खरं आणि काय खोटं आहे हे सिद्ध करेल. ते एकमेकांपासून दूर जायचं म्हणत होते, पण मन मात्र सतत एकमेकांचाच विचार करत होतं. प्रेमात पडलेल्या त्या दोन्ही हृदयांना एकच प्रश्न सतावत होता, आपला जोडीदार सध्या काय करत असेल? आपल्यासारखाच तोही रडत असेल का? की आपण ठरवलंय तसंच तोही कायमचं दूर जाण्याचा विचार करत असेल? या प्रश्नांमध्ये दोघांच्याही मनात एक विचित्र संघर्ष सुरू होता. शेवटी किती वेळ शरीर अश्रूंची साथ देणार? डोळ्यातले अश्रूही एका क्षणी थांबले. रडून झाल्यावर दोघांनी एकट्याने बसून आत्तापर्यंत घडलेल्या प्रत्येक गोष्टीचा विचार करायला सुरुवात केली. भूतकाळात काय घडलं, सत्य समोर येण्यापूर्वी वर्तमानात काय काय घडलं, सगळं पुन्हा पुन्हा आठवलं. कितीही वेळा विचार केला तरी मन मात्र शांत होत नव्हतं. एकमेकांपासून पूर्णपणे दूर जाण्याचं धैर्यही दोघांमध्ये नव्हतं. फक्त शब्दांनी ते एकमेकांपासून दूर जाण्याचं नाटक करत होते आणि त्या शब्दांवर स्वतःचीच फसवणूक करत होते. काव्याने उठून चेहरा धुतला. वेणीच्या घरी जाण्यासाठी ती बाहेर पडणार इतक्यात तिला एक गोष्ट आठवली. माझी गाडी पार्किंगमध्ये आहे. रुद्राने पूर्वी सहज उच्चारलेलं ते वाक्य तिला अचानक आठवलं. त्या एका वाक्याला धाग्यासारखं पकडून ती विचारात तिथेच उभी राहिली. पार्किंगमध्ये रुद्रची गाडी उभी होती. काव्या थोडी पुढे सरकताच गाडीमध्ये रुद्र बसलेला असल्याचं तिच्या लक्षात आलं. गाडीच्या पुढे उभी असलेली काव्या त्याला दिसत नव्हती. रुद्राने डोळे मिटून सीटवर डोकं टेकवलं होतं. काव्याने काही क्षण धीर केला आणि मग गाडीच्या काचेवर हलकेच टकटक केली. आवाज ऐकताच रुद्रने डोळे उघडले. समोर काव्या उभी होती. दोघांची नजर एकमेकांवर खेळली. काव्या थोडी खाली वाकली आणि गाडीच्या धूसर झालेल्या काचेतून आपल्या नवऱ्याकडे पाहू लागली. रुद्रही तिला पाहत राहिला. त्या क्षणी दोघांच्या मध्ये फक्त काचेची एक भिंत होती. त्या काचेपलीकडे जाऊन एकमेकांच्या जवळ जाण्याचं धैर्य मात्र दोघांमध्ये नव्हतं. काव्या समोर उभी आहे हे पाहून रुद्रच्या मनाला जणू काही क्षणांसाठी शांतता मिळाली. त्याने हात पुढे केला आणि काचेवर उमटलेल्या तिच्या प्रतिबिंबाकडे पाहत राहिला. जणू त्या काचेच्या पलीकडे असलेल्या काव्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता. काचेची भिंत दोघांना वेगळं करत होती, पण त्या भिंतींच्या पलीकडेही त्यांचं प्रेम तितकंच जिवंत होतं. काव्याच्या डोळ्यांतून 2 अश्रू ओघळले. ते पाहून रुद्रच्या मनाला असह्य वेदना झाल्या. त्याच्याही डोळ्यात अश्रू आले आणि त्यानेही ते ओघळू दिले. जणू तिच्या अश्रूंची स्वतःच्या अश्रूंची बराबरी करत होता. काव्याने गाडीच्या काचेवर हात ठेवला. आतून रुद्रनेही तिच्या हाताच्या ठशाला अगदी जुळेल अशा पद्धतीने आपला हात काचेवर ठेवला. तिच्या हुंदक्यांचा मंद आवाज बाहेर आला आणि तिच्या ओठांवरच विरला. रुद्रने हाताने काचेला स्पर्श करत तो आवाजही जणू कुरवाळला. काचेवर उमटलेल्या तिच्या ओठांच्या 2 रेषा त्याच्या बोटांच्या स्पर्शाने पुसट झाल्या. तेवढ्यात अचानक हॉर्नचा आवाज झाला आणि त्या दोघांना एकमेकांपासून दूर व्हावं लागलं. काव्या रुद्रशी वेगळं होण्याबद्दल बोलण्यासाठी आले होते, पण त्याला समोर पाहताच तिच्या मनात निर्माण झालेला बदल तिलाच अस्वस्थ करून गेला. रुद्रलाही तिच्याजवळ जावंसं वाटत होतं, पण आपल्या मनाला पुन्हा तिच्याकडे ओढलं जातंय हे जाणवताच त्याने स्वतःलाच आवरलं. तिच्याजवळ जाण्याची इच्छा दाबण्यासाठी त्याने गाडी सुरू केली आणि तिथून निघून गेला. गाडीचा वेग त्याच्या मनातली घुसमट आणि स्वतःवरचा राग स्पष्टपणे सांगत होता. आता यापुढे तिच्याजवळ जायचं नाही असा कठोर निर्णय घेत काव्या ही वेणीच्या घरी परतली. जेवायला बोलावलं तरी रुद्र आला नाही.
बराच वेळ झाल्यानंतर तो घरी आला, पण घरच्यांच्या नजरेला नजर देणं टाळण्यासाठी संजूशी खेळत बसला. जणू काही त्याला काहीच झालेलं नाही अशा पद्धतीने तो सगळ्यांपासून स्वतःला दूर ठेवत होता. त्याचा हेतू समजल्यामुळे घरच्यांनीही त्याला त्याच्या मनाप्रमाणे राहू दिलं. फक्त वेणीला मात्र काहीतरी बरोबर नसल्यासारखं वाटत होतं. तिने त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा रुद्रने अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं, माझ्या वैवाहिक आयुष्याव्यतिरिक्त कुठल्याही विषयावर बोलायचं असेल तर बोला. त्याचे शब्द जणू तिच्या तोंडावर मारल्यासारखे होते. काही वेळाने अंजलीने आवाज चढवत विचारलं, आता जेवायला येणार आहेस की नाही? रुद्रने शेवटी काही न बोलता एका आज्ञाधारक मुलासारखा जेवायला येऊन बसला. अंजलीने ताटात 2 पोळ्या आणि भाजी वाढली आणि ते रुद्रला देण्यासाठी पुढे आले. त्याने हात पुढे केला, पण अंजलीचा हात त्याच्याजवळून पुढे जात तिच्या नवऱ्याच्या ताटाकडे गेला. रुद्रकडे कटाक्ष टाकत ती म्हणाली, काव्याने जेवलंय की नाही हे तरी माहीत आहे का तुला? जा तिला हे देऊन ये. ती झोपली आहे अंजली, आत्ताच पाहून आलो. घराचा दरवाजा उघडा होता म्हणून आज जाऊन पाहिलं. खोलीत दिवाही लावलेला नव्हता. जमिनीवरच पडून झोपली होती. हे ऐकताच रुद्रच्या मनात काव्याचा चेहरा पुन्हा पुन्हा फिरू लागला. बिचारी, अंजली म्हणाली. तिने डोळ्यांच्या कोपऱ्यातून रुद्रकडे पाहिलं आणि टोमणा मारत म्हणाली, इथे तरी याची काळजी घेणारे 4 लोक आहेत, पण तिथे ती एकटीच आहे. तुझ्या मनाला थोडंसं तरी टोचत असेल ना, तर ती जेवली नसेल तर तुलाही घास खाली उतरायला नको. पण इथे कोणालाच काही वाटत नाही. उलट घटस्फोट दे म्हणून तिच्यावरच अत्याचार करतायत. अंजलीचे शब्द ऐकताच रुद्राचा राग अनावर झाला. मला जेवण नको. तो उठण्याचा प्रयत्न करू लागला. अंजलीने त्याचा हात पकडला. आता कशाचा एवढा राग येतोय तुला? तू काव्याचा नवरा नाहीस का? ती तुझी बायको नाही का? नीट आणि शांतपणे जेव आणि मग जा. अंजलीने पुन्हा त्याच्या मनाला टोचेल असंच बोलून दाखवलं. रुद्राने ओठांचा चंबू करत तिच्याकडे रागाने पाहिलं. तू आणि तुझा नवरा सुखाने जेवा, मला काहीही नको, असं म्हणत तो घराबाहेर निघून गेला. रुद्रचा मित्र त्याला जाताना पाहून हसत म्हणाला, सरळ तिच्याकडेच जाणार आहे. अंजली हसत म्हणाली, गाढव गेलं तरी शेवटी कुंपणावरच येतं. दोघेही हसले. रुद्र काव्याच्या घरासमोरून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या पायांनीच त्याचा विश्वासघात केला. तो थोडा पुढे गेला, पुन्हा थांबला, एक दीर्घ श्वास घेतला. पुढे जायचा प्रयत्न केला, पण मन काही केल्या तयार होत नव्हतं. शेवटी वेणीच्या घराकडे त्याने एकदा मागे वळून पाहिलं आणि पुढच्या क्षणी तो काव्याच्या घरात शिरला. अंजलीने सांगितल्याप्रमाणे बेडरूममध्ये एकही दिवा लागलेला नव्हता. काव्या अंधारातच झोपली होती. रुद्र तिच्या शेजारी जाऊन बसला. काही न बोलता तो तिच्याकडे पाहत राहिला. कितीतरी वेळ. तिच्याकडे पाहता पाहता त्याचे डोळे दुखू लागले तरी त्याची नजर तिच्यावरून हटत नव्हती. काव्या किंचितशी हलली. ती जागी होईल या भीतीने रुद्र लगेच उठला आणि तिथून बाहेर निघून गेला. गाडीत येऊन बसल्यानंतरही त्याचं मन शांत होत नव्हतं. दोन्ही भुवयांच्या मधोमध भयंकर डोकेदुखी सुरू झाली होती. शेवटी त्याने गाडी सुरू केली आणि तिथून निघाला. पण काही अंतर गेल्यावर त्याने काव्याला आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी घेतल्या. इतक्या रात्रीपर्यंत ती आता उठली असेल. तिला काय सांगायचं, कसं द्यायचं याचाच विचार करत तो पुन्हा तिच्या घरी आला. पण आत गेल्यावर त्याला काव्य अजूनही झोपेतच दिसली. बरं झालं, त्याने मनातच म्हटलं. त्याने आणलेल्या सगळ्या वस्तू तिच्या शेजारी ठेवल्या. तिच्या डोक्याखाली व्यवस्थित उशी ठेवली. मग तो बाहेर पडला. दरवाजा उघडताना पुन्हा त्याच्या मनाने त्याला त्रास दिला. तो पुन्हा तिच्याकडे गेला. तिच्याशी शरीराचा स्पर्श होणार नाही याची काळजी घेत तिच्या शेजारीच आडवा झाला. काव्याचे सुजलेले डोळे पाहून त्याच्या मनात दया दाटून आली. तिला स्पर्श केला तर ती जागी होईल या भीतीने त्याने सावलीसारख्या हलक्या स्पर्शाने तिच्या चेहऱ्यावरून बोट फिरवलं. मनात तो पुटपुटला, आता अजून काही दिवसच काव्या, मग तुला पुन्हा रडावं लागणार नाही. थोडं सहन कर. सगळं बदलून तुला पुन्हा तुझ्या माहेरी, तुझ्या जुन्या आयुष्यात सुखाने सोडून देईन आणि मग तुझ्या नजरेसमोरही येणार नाही. कुठेतरी दूर निघून जाईन. असं स्वतःलाच समजावत असतानाच त्याचे ओठ मात्र त्याचं ऐकायला तयार नव्हते. काव्याच्या कपाळावर एक चुंबन ठेवण्याची इच्छा त्याच्या मनात प्रचंड झाली. त्याने खूप प्रयत्न करून स्वतःला रोखण्याचा प्रयत्न केला, पण शेवटपर्यंत त्याला स्वतःच्या भावनांवर विजय मिळवता आला नाही. मनात साचलेल्या सगळ्या भावना एका क्षणात उफाडून आल्या आणि त्याच्या ओठांनी काव्याच्या कपाळावर अलगद स्पर्श केला. त्या स्पर्शाने काव्याची झोप चावळली. तिच्या हाताला काहीतरी जाणवलं आणि ती किंचित अशी हलली. रुद्र लगेच उठून तिथून निघून गेला. काव्या जागी झाली. तिने दिवा लावला. डोळे उघडताच तिच्या मनात एकच व्यक्ती आली, रुद्र. तिने चेहराही धुतला नाही. घाईघाईने ती कार पार्किंगकडे धावली. अनेक गाड्यांच्या मध्ये रुद्रची गाडी उभी होती. तिने गाडीच्या काचेवर टकटक केलं.
आत बसलेल्या रुद्राने काच खाली केली. तिच्याकडे पाहत त्याने फक्त एकच शब्द विचारला, काय? दार उघडा. कशासाठी? दार उघडा म्हणते ना. तिच्या हट्टापुढे त्याने शेवटी गाडीचा दरवाजा उघडला. काव्याने त्याच्याकडे पाहत विचारलं, हे सगळं कशासाठी करताय? इतके दिवस मी स्वतः जेवत होते, आता मला जेवता येत नाही का? आपल्यात काहीच उरलेलं नाही असं तुम्हीच म्हणताय ना, मग अचानक एवढी काळजी कशासाठी? रुद्राने तिच्याकडे रागाने पाहिलं. काय बरडतेस? हे सगळं ज्यांनी आणलंय ना त्यांच्याकडे जाऊन हे डायलॉग बोल. उगाच माझ्याशी बोलण्यासाठी कारण शोधू नकोस. काव्याने त्याच्याकडे रागाने पाहिलं आणि त्याने आणलेल्या सगळ्या वस्तू त्याच्याच हातात परत दिल्या. या सगळ्या गोष्टींसाठी माझ्याकडे वेळ नाही. कोणासाठी काय आणलंय हे तुम्हीच बघा आणि ज्याच्यासाठी असेल त्याला देऊन टाका. अंगभर माज भरलाय तुझ्यात, रुद्र चिडून म्हणाला. पण त्याच्या त्या रागामागची काळजी काव्याच्या मनाला स्पष्टपणे जाणवत होती. या काळजीची पात्रता माझ्यात नाही. मी तुमच्या आयुष्यात आले की तुमची शांतताच निघून जाईल. तुम्ही मागितलेला घटस्फोट मी लवकरच देईन. असा विचार करताच तिच्या मनाने मात्र तिलाच सत्य सांगितलं. तिला त्याच्यापासून दूर जायचं नव्हतं. रुद्रला गमावण्याचा विचारही तिच्या मनाला मान्य नव्हता आणि त्या सत्याची जाणीव होताच तिचं मन पुन्हा अस्वस्थ झालं. जे काही चाललंय ना ते फक्त बघत बस. वेणी निघून गेल्यानंतर काव्या खोलीचा दरवाजा न लावताच झोपून राहिली होती. रुद्र सरळ तिच्या जवळ गेला. तब्येत बरी नसेल तर हॉस्पिटलमध्ये जायचं कळत नाही का तुला? लहान मुलीसारखी कारणं सांगत बसली आहेस. त्याचा आवाज ऐकून काव्या मोठ्या कष्टाने उठून बसली. मी ठीक आहे. हे 4 शब्द पूर्ण बोलण्याआधीच तिच्या चेहऱ्यावर असंख्य वेदनांच्या छटा उमटल्या. रुद्र तिच्याजवळ गेला आणि तिच्या कपाळाला हात लावून पाहिलं. अंग अजूनही तापाने फणफणत होतं, त्यामुळे त्याचा राग आणखी वाटला. काव्याला पुन्हा झोपावंसं वाटलं आणि ती तशीच आडवी झाली. उठ. रुद्राने तिला उठवलं. मला काही झालेलं नाही, मला सोडा, ती म्हणाली. पण तिच्या शब्दांकडे दुर्लक्ष करत रुद्राने तिच्या शरीराला त्रास होणार नाही अशा पद्धतीने अलगद उचललं आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. डॉक्टरांनी तपासून सांगितलं, साधा ताप आहे, व्यवस्थित आराम केला तर आपोआप कमी होईल. पण रुद्राचं मन काही केल्या मानत नव्हतं. एक इंजेक्शन द्या, त्याने डॉक्टरांना सांगितलं. इंजेक्शनचं नाव ऐकताच काव्या घाबरली. नको, ती जवळजवळ ओरडलीच. रुद्राने फक्त एक कटाक्ष टाकत तिला शांत केलं. डॉक्टरांनी आधीच काव्याला विचारून फक्त औषध लिहून दिली होती, पण आता रुद्राचं म्हणणं ऐकून त्यांनी पुन्हा काव्याकडे पाहिलं. काव्याने डोळ्यांनीच डॉक्टरांना विनवणी केली. नको, पण शेवटी रुद्राचं म्हणणं जिंकलं. काव्याला चालणंसुद्धा कठीण जात होतं. रुद्रने तिला हाताचा आधार देत बाहेर आणलं. इथे बस, मी आत्ताच येतो, असं म्हणत तो तिला तिथे बसवून निघून गेला. काही वेळाने तो तिच्यासाठी फळांचा रस घेऊन आला. काव्याला फळांच्या रसात जास्त गोडपणा आवडत नव्हता. ही गोष्ट रुद्राला अजूनही आठवत होती. त्याने तिच्यासाठी अगदी तिच्या आवडीप्रमाणे कमी गोड असलेला रस आणला आणि तिच्या हातात दिला. काहीही न बोलता गाडी सुरू केली. घरी पोहोचेपर्यंत संध्याकाळ झाली होती. घरासमोर उभे राहून रुद्रकडे रागाने पाहणाऱ्या शेजाऱ्यांकडे त्याने ढुंकूनही पाहिलं नाही. काव्याला सोबत घेत तो सरळ तिच्या घरात गेला आणि दरवाजा बंद केला. घरी पोहोचताच काव्या थकव्यामुळे पुन्हा झोपून गेली. रुद्रने स्वयंपाकघरात जाऊन तिच्यासाठी साधी, अजिबात तिखट नसलेली गरमागरम पेज बनवली. ती खाण्याचा प्रयत्न करत होती, पण अशक्तपणामुळे तिला त्रास होत होता. रुद्रने तिच्यावर जबरदस्ती केली नाही. तो स्वतःच तिला हळूहळू भरवू लागला. तो नेमका काय करत होता याची जाणीव रुद्रलाही होती आणि काव्यालाही त्याचं प्रत्येक कृत्य समजत होतं. पण दोघांनाही एकमेकांना थांबावं असं वाटत नव्हतं. मन काहीतरी वेगळंच सांगत होतं आणि कृती मात्र त्याच्या अगदी उलट होत होती. रुद्रने तिला औषध दिलं आणि झोपवलं. त्यानंतर तिचे हातपाय हलकेच दाबून देऊ लागला. तो स्पर्श काव्याला खूप सुखावणारा वाटला. त्या मायेच्या स्पर्शात तिला कधी गाढ झोप लागली हे तिलाही कळलं नाही. पण रुद्र मात्र बराच वेळ तिचे पाय दाबतच राहिला. काव्या झोपेत कूस बदलताच त्याला जाणवलं की ती गाढ झोपली आहे. तरीही त्याने आपला हात थांबवला नाही. तो तिचे पाय दाबतच राहिला. त्याची नजर मात्र सतत काव्याच्या चेहऱ्यावर होती. मी तिच्यासोबत नसताना ती अशीच त्रास सहन करत असेल का? हा विचार त्याला आतून छळत होता. इतकी वर्ष ती आपल्या आईवडिलांनाही भेटत नाहीये. यामागचं कारण काय असेल? ती त्यांच्यासोबत राहिली असती तर आज अशी परिस्थिती आलीच नसती. आणि मग त्याच्याच मनाने त्याला आणखी एक प्रश्न विचारला. ती अशी झाली त्याला कारणीभूत मीच तर नाही ना? अपराधीपणाची भावना पुन्हा त्याच्या मनाला पोखरू लागली. यापुढे माझ्या काव्याच्या आयुष्यात अशी परिस्थिती पुन्हा कधीच येऊ देणार नाही. त्याचा निर्णय योग्य होता, पण तो निर्णय अंमलात आणण्याची त्याची पद्धत चुकीची होती.
कित्येक दिवसांपासून मोबाईलमध्ये सेव्ह असलेला सासऱ्यांच्या नंबरकडे तो पाहत होता, पण फोन करण्याचं धैर्य होत नव्हतं. आज मात्र त्याने तो नंबर लावला. नशिबाने त्याच वेळी काव्याचे आईवडील संपर्क क्षेत्राबाहेर होते. रुद्र घरी परतला तेव्हा अंजलीने त्याच्याकडे अत्यंत रागाने पाहिलं, पण त्याने तिच्या नजरेकडे दुर्लक्ष केलं आणि कामाच्या विषयावर तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. अंजलीने मात्र त्याला उत्तर दिलं नाही. शेवटी रुद्रने थेट विचारलं, आता तुला नक्की काय जाणून घ्यायचं आहे? तू वेडा आहेस की मी वेडी आहे हे जाणून घ्यायचं आहे. सरळ बोल. काय बोलू? ती नको म्हणे, पण तिला काही झालं की सगळ्यात आधी धावत जाणार तू. काय म्हणावं तुला? जणू काही तिच्यासोबत संसार करणारा नवरा आहेस अशा हक्काने तिला उचलून हॉस्पिटलमध्ये घेऊन जातोस. तू तिला सोडून आलास म्हणून तिला तापही येऊ नये का? आणि आलास तर तिची काळजी कोण घेणार? रुद्रने शांत पण ठाम आवाजात उत्तर दिलं, यापुढे तिच्यावर अशी वेळ येणार नाही. का? तिला ताप येऊ नये म्हणून काही जादूटोणा करून ठेवलायस का? रुद्रने तिच्याकडे रागाने पाहिलं. मी माझ्या काव्याच्या आईवडिलांशी बोलणार आहे. ती त्यांच्यासोबत निघून गेली तर सगळं ठीक होईल. तिला माहीत नाही का की तिला तिच्या आईवडिलांकडे जायचं आहे? मला त्याची चिंता नाही. मी इथून निघेपर्यंत माझी काव्य सुरक्षित असली पाहिजे, मला एवढंच हवंय. अंजलीचा राग आणखी वाढला. माझ्या डोळ्यांसमोर सुद्धा पुन्हा दिसू नकोस. कुठेतरी दूर निघून जा. आजपासून तुला मित्र म्हणूनही पाहणार नाही. माझ्या तोंडून काय काय निघेल याचा मला भरोसा नाही. रुद्रने तिच्याकडे पाहत शांतपणे म्हटलं, आम्ही दोघांनी एकत्र राहणं योग्य होणार नाही अंजली. हे ऐकताच अंजलीने त्याला रागाच्या भरात खूप काही सुनावलं. हे सगळं ऐकत असलेली वेणी मुलांना बाहेर घेऊन गेली. अंजलीच्या तोंडून निघणारे शब्द ऐकून रुद्र मात्र स्तब्ध होऊन बसला. समोर उभी असलेली स्त्री आपलीच मैत्रीण आहे का असा प्रश्न त्याच्या मनात पहिल्यांदाच निर्माण झाला. 4 तास उलटून गेल्यानंतर रुद्र काव्याच्या शरीराचे तापमान पाहण्यासाठी तिच्याजवळ आला. तो येऊन उभा राहिल्याचेही तिला कळलं नाही. ती गाढ झोपेत होती. खोलीतील तेजस्वी दिवा न लावता त्याने मंद रात्रीचा दिवा लावला आणि तिच्या शेजारी बसून तिच्या कपाळाला हात लावून पाहिलं. ताप थोडा कमी झाला होता. तिच्या शेजारी बसूनच त्याने पुन्हा आईवडिलांना फोन केला. यावेळी फोनवर तेच उत्तर मिळाले. त्याने नंबर बदलला आहे का या संभ्रमात बसलेल्या रुद्रच्या लक्ष काव्याकडे गेले. ती हलकेच कणली होती. शरीरातील अशक्तपणामुळे कुशी बदलून झोपलेली काव्या डोळे उघडण्याचा प्रयत्न करत बराच वेळ तशीच धडपडत राहिली. तिच्या कपाळावर पडलेल्या आठ्या रुद्रने बोटाने अलगद सरळ केल्या आणि दोन्ही भुवयांच्या मधल्या भागावर हात ठेवून हलका दाब दिला. हळूहळू तिचा थकवा कमी झाला आणि तिने डोळे उघडले. समोर रुद्रच दिसताच ती त्याच्याकडे पाहत राहिली. आता कसं वाटतंय? हं, एवढंच उत्तर देऊन दोघेही शांत झाले. तरीही रुद्रने तिच्यावर हात ठेवलेलाच होता. काव्याही त्याच्याकडे पाहत तशीच पडून राहिली. काव्या, असा आवाज ऐकताच उठण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिला त्याने पुन्हा अलगद झोपवलं. अंजली, त्याने आवाज दिला. रात्रीचे जेवण टेबलावर ठेवत अंजली म्हणाली, दोघांसाठी घेऊन आले आहे. अजून काही हवं असेल तर सांगा. एवढं सांगून त्या ज्या वाटेने आल्या त्याच वाटेने परत गेल्या. रुद्र त्यांच्याशी बोलून परत येईपर्यंत काव्या उठून बसली होती. तुला झोपायला सांगितलं होतं ना? तो तिच्याकडे रागाने पाहत म्हणाला. खूप वेळ झोपून राहिलं की अंग अगदी विचित्र होतंय, असं म्हणत ती पाठीला हात लावत बसली. अंघोळ करणार आहेस? अंघोळ केली तर थोडं बरं वाटेल असं काव्यालाही वाटत होतं, पण शरीर साथ देत नसल्यामुळे ती शांत बसली होती. रुद्रने विचारताच तिने हळूच मान हलवली. तिची तब्येत ठीक नसल्यामुळे जास्त गरमही नाही आणि थंडही नाही अशा कोमट पाण्याने त्याने बादली भरली. तिचा हात धरून तिला सावकाश बाथरूमपर्यंत घेऊन गेला, पण उभी राहताच काव्याचा तोल गेला. रुद्र, मला जमत नाहीये, असं म्हणत तिने त्याचा हात घट्ट पकडला आणि त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं. रुद्रने तिला पुन्हा सावकाश बेडवर आणून बसवलं. झोप काव्या, मी थोड्या वेळात येतो. तिला तिथेच सोडून तो मधल्या खोलीत आला आणि काहीतरी शोधू लागला. तिथे ते मिळाले नाही म्हणून तो समोरच्या घराकडे धावला. बराच वेळ शोध घेतल्यानंतर शेवटी तो ते घेऊन परत आला. रुद्रची ही धावपळ पाहून अंजलीच्या मनात मात्र रागाची आग पेटली. सकाळ होताच काव्याशी बोलायचं असा विचार करून ती आणखीनच अस्वस्थ झाली. बाथरूममध्ये त्याने ती वस्तू व्यवस्थित ठेवली आणि काव्याला त्रास होणार नाही अशा पद्धतीने त्यावर बसवलं. काव्या, दरवाजा लॉक करू नकोस, फक्त लावून ठेव. काही लागलं तर मला आवाज दे, असं सांगून रुद्र मधल्या खोलीत येऊन बसला. संपूर्ण वेळ तिच्याच विचारात असल्यामुळे काव्या लवकरच अंघोळ करून बाहेर आली. कपडे बदलून तिने हळूच आवाज दिला. रुद्र? काव्या? तिचा आवाज ऐकताच तो घाईघाईने आत आला. काही नाही, अंघोळ झाली म्हणून बोलावलं. हं, जेवणार आहेस? तिने मान हलवताच त्याने तिच्यासाठी जेवण वाढलं. काव्याच्या उजव्या हाताला इंजेक्शन घेतल्यामुळे थोडी सूज आली होती, त्यामुळे तो हात वर करायलाही तिला त्रास होत होता.
हे लक्षात येताच रुद्रने तिला स्वतःच्या हाताने जेव घालायला सुरुवात केली. काव्याच्या डोळ्यात हलकेच पाणी तरळलं. आपली भावना तिच्यासमोर उघड होऊ नये म्हणून रुद्रने तिच्याकडे पाहणंच टाळलं. त्याच्या बोटांचा स्पर्श तिच्या ओठांना होताना आणि प्रत्येक वेळी ते बोट मागे जाताना तिला हलकीशी वेदना जाणवत होती. तो स्पर्श त्यालाही जाणवत होता की नाही माहीत नव्हतं, पण प्रत्येक घासासोबत त्याची बोटं नकळत तिच्या ओठांना स्पर्शून जात होती. जेवणाची मात्रा कमी होत चालली होती. ते संपलं तर रुद्र तिला खाऊ घालणं थांबवेल या भीतीने काव्याने हळूहळू प्रत्येक घास चावून गिळला. त्या दोघांच्या अबोल भावनांच्या खेळात मात्र बिचारं जेवणच संपून गेलं. नकळत एकमेकांसाठी काही ना काही करत करत रात्री झोपण्याची वेळही झाली. रुद्रने काव्याला व्यवस्थित झोपवलं. तिच्यावर पांघरून ओढला आणि उठत म्हणाला, नीट झोप, सकाळी येतो. तो निघणार इतक्यात काव्याने त्याचं बोट पकडलं. आज, फक्त आजची रात्र माझ्यासोबत झोपता का? एकटीला काहीतरी विचित्र वाटतंय. तिचं बोलणं ऐकून रुद्रला तिथून निघून जाण्याची इच्छाच झाली नाही. तो पुन्हा बेडवर येऊन बसला. आपल्याजवळ तो आहे एवढंच पुरेसं होतं. काव्य थोडी दूर सरकून झोपली. काही वेळाने रुद्रही तिच्यापासून अंतर ठेवत बेडच्या कडेला झोपला. रुद्रने आपल्याकडे पाहिलं तर कदाचित तो पुन्हा उठून निघून जाईल या भीतीने काव्यानेही त्याच्याकडे पाठ करून दुसऱ्या बाजूला वळून घेतलं. घड्याळाच्या काट्यांचा टिकटिक असा आवाज शांत खोलीत घुमत होता आणि त्यांच्या मनातील अस्वस्थ भावना समुद्राच्या लाटांसारख्या पुन्हा पुन्हा उसळत होत्या. त्या भावनांना आवर घालण्याचा मार्ग न सापडल्यामुळे रुद्रनेही तिच्याकडे पाठ करून दुसऱ्या बाजूला वळून घेतलं. पण ते अंतर 2 मिनिटसुद्धा टिकू शकलं नाही. तो पुन्हा हळूच बेडच्या मध्यभागी येऊन झोपला. झोपल्यासारखं दाखवत पांघरुणात लपून बसलेल्या काव्याचं मन मात्र त्याला जवळ हवं म्हणत होतं. आपण त्याच्यापासून दूर आलो आहोत हे स्वतःच्या मनाला पटवून देण्याआधीच तीही हळूहळू बेडच्या मध्यभागी आली. आता दोघांच्या मध्ये फक्त एका व्यक्तीला झोपता येईल एवढंच अंतर उरलं होतं. दोघेही एकमेकांकडे पाठ करून पडले होते. चेहरा समोरासमोर पाहता येत नसल्यामुळे नकळत दोघांनीही ते अंतर आणखी कमी केलं. त्यांच्या पाठीचा हलकासा स्पर्श झाला. काव्याच्या डोळ्यांतून गरम अश्रू ओघळले आणि ती ज्या बाजूला झोपली होती त्या उशीला आणि गादीला भिजवत गेले. रुद्रचे डोळे बंद होते तरी नकळत त्याच्याही डोळ्यांतून एक अश्रू बाहेर पडला. देवाने कदाचित त्यांना पुन्हा एकत्र येण्याची संधी दिली होती, पण त्यांचा हट्ट मात्र ते समजून न घेता त्यांनाच रडवत होता. बेडवर झोपण्याचा हा अबोल खेळ तासभराहून अधिक वेळ सुरू होता. दोघांच्या स्थितीत काहीच बदल झाला नव्हता, मात्र मनातील भावना सतत वळून त्याच्याकडे पहा म्हणून त्यांना अस्वस्थ करत होत्या. भावना आणि मनाच्या या संघर्षात स्वतःचे विचार कुठे ठेवायचे हेच दोघांना समजत नव्हतं. अचानक दोघे एकाच वेळी वळून झोपले आणि पुढच्या क्षणी त्यांच्या नजरा एकमेकांना भेटल्या. ज्या प्रेमासाठी पहिलं पाऊल दोघांनीही नकळत पुढे टाकलं होतं, त्यानंतर बाकी सगळं किती वेळ रोखून धरता येणार होतं. दोघांनीही एकाच वेळी डोळ्यातले अश्रू पुसले. त्यांच्या हातांनी एकमेकांचा हात घट्ट पकडला. जणू इतक्या दिवसांच्या दुराव्यानंतरही त्यांचं नातं अजून तिथेच होतं. काव्याचा हुंदका वाढत गेला. तिचं रडणं पाहून रुद्रला राहवलं नाही. तो तिचे अश्रू पुसण्यासाठी पुढे आला, पण त्याचा हात पकडताच काव्या आणखीनच मोठ्याने रडू लागली. ते पाहून रुद्रला तिच्यापासून दूर राहणं शक्य होतं का? त्याने क्षणाचाही विचार न करता तिला जवळ ओढून घट्ट मिठी मारली. संपूर्ण रात्र दोघेही त्याच अवस्थेत एकमेकांना बिलगून राहिले. दोघांनाही त्या क्षणी फक्त आपल्या जोडीदाराचा स्पर्श हवा होता. मिळालेल्या त्या क्षणाला शब्दांनी किंवा पुढे काही बोलून बिघडवायचं नव्हतं. त्यामुळे जे मिळालं होतं ते दोघांनीही मनापासून अनुभवून घेतलं. काव्याची तब्येत आता थोडी सुधारली होती, पण तिचं मन मात्र अजूनही मागेच अडकलं होतं. काल रात्री जे काही घडलं त्याचा विचार करत ती स्वतःलाच विचारू लागली, आता पुढे काय करायचं? नातं पुन्हा पुढच्या टप्प्यावर नेण्यासाठी ती अजून पूर्णपणे तयार नव्हती, पण हे नातं इथेच थांबवण्याचीही तिची तयारी नव्हती. तेवढ्यात तिच्या विचारांना दुसऱ्याच दिशेने नेण्यासाठी अंजली आली. रुद्र कामासाठी घराबाहेर पडेपर्यंत अंजली शांत बसून राहिली. तो नजेआड होताच ती काव्याला भेटण्यासाठी आली. दारात 10 मिनिटांहून अधिक वेळ उभी राहूनही काव्याला तिच्या येण्याची जाणीव झाली नव्हती. ती स्वतःच्याच विचारांत हरवली होती. अजूनही ही सवय बदलली नाहीस का? अंजलीचा आवाज कानावर पडताच काव्य विचारातून बाहेर आली आणि हलकसं हसली. तिची तब्येत विचारून झाल्यावर अंजलीने थेट मुद्द्यावर हात ठेवला. काय निर्णय घेतलायस? काव्याला ती नेमकं कशाबद्दल विचारत आहे हे चांगलंच माहीत होतं. तरीही तिने मुद्दाम अनभिज्ञ असल्यासारखं विचारलं. कशाबद्दल? अंजली वैतागून म्हणाली. बाकी कोणत्या गोष्टीत तुमचं एकमत असो वा नसो, पण या बाबतीत मात्र तुम्ही दोघंही अगदी एकसारखेच आहात. काव्या काही बोलण्याआधीच अंजलीने सांगितलं. पुढच्या आठवड्यात आम्ही गावी निघतोय. हे ऐकताच काव्याने तिच्याकडे वळून पाहिलं. आम्ही म्हणजे रुद्रसुद्धा. अंजलीने रुद्र या नावावर मुद्दाम जोर दिला, जेणेकरून काव्याला तिचा अर्थ नीट समजावा.
पण काव्याने मात्र चेहऱ्यावर काही भाव न दाखवता नेहमीसारखं शांत राहण्याचा प्रयत्न केला. आता सांग, काय निर्णय घेतलायस? यात आता नवीन असा काय निर्णय घ्यायचा आहे? मग रुद्रने मागितलेला घटस्फोट देणार आहेस का? अंजलीच्या या प्रश्नाने काव्याच्या चेहऱ्यावरचे भावच बदलले. गेल्या कित्येक वेळापासून ती याच गोष्टीचा विचार करत होती. रुद्रसोबत पुन्हा राहण्यात तिला काहीच अडचण नव्हती. अडथळा होता तो फक्त मनातल्या अपराधीपणाचा. भविष्यात एखाद्या छोट्याशा भांडणामुळे पुन्हा तिच्याकडून रुद्रचं मन दुखावलं गेलं तर, हीच भीती तिला सतावत होती. त्यातच आपल्या चुकीमुळेच रुद्रचं संपूर्ण कुटुंब त्याच्यापासून दुरावलं आहे, असंही तिने स्वतःच्या मनावर ओझं करून घेतलं होतं. ती रुद्रसोबत पुन्हा एकत्र आली तर त्याचं कुटुंब त्याच्यासोबत पुन्हा कधीच राहणार नाही, असं तिला वाटत होतं. सत्य काहीही असलं तरी तिने स्वतःहून रुद्रपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. पुढच्या आठवड्यापर्यंत वेळ आहे तुझ्याकडे. देवाने प्रत्येकाला मिळत नाही अशी एक संधी तुम्हाला दिली आहे. जुन्या गोष्टी उकरून काढत नव्याने मिळालेलं आयुष्य गमावू नकोस. आजही तुमचं आयुष्य तुमच्या दोघांच्याच हातात आहे, असं सांगून अंजली तिथून निघून गेली. बराच वेळ विचार केल्यानंतर काव्याने शेवटी एक निर्णय घेतला. तुम्ही मागितलेला घटस्फोट मी देणार आहे रुद्र. निदान एवढं करून तरी तुम्हाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. तुमच्याशिवाय आयुष्याची शेवटची वाट चालणं हेच कदाचित माझ्या नशिबात लिहिलं आहे. पण तुमच्यासोबत असलेला हा एक आठवडा, या आठवड्यात तुमच्यासोबत जितका वेळ घालवता येईल तितका घालवणार आहे. माझा शेवटचा श्वास असेपर्यंत या आठवणीच मला जगवत राहतील. आत्तापर्यंत मनात ठरवलेल्या गोष्टीची तिने व्यवस्थित अंमलबजावणी करायला सुरुवात केली. आणखी 2 दिवसात तिने ठरवलेलं आणि रुद्रने मागितलेलं सगळं तयार होणार होतं. त्यावर तिची सही करून ते रुद्रच्या हातात दिलं की त्यानंतरचा सगळा निर्णय त्याचाच असणार होता. इतके वर्ष संपून गेलेलं त्याचं आयुष्य पुन्हा नव्याने सुरू करण्याची संधी ज्या देवाने त्यांना दिली होती, त्यानेच आता त्यांच्या विभक्त होण्याचा निर्णय घ्यायला हवा होता. त्यांच्या नशिबाशी खेळणारे ते दोघे नव्हते आणि या दोघांना पुन्हा एकत्र आणण्यासाठी एक व्यक्ती त्यांच्या आयुष्यात येत होती. त्याची येणारी पावलं त्यांच्या नात्याला एक नवं वळण देणार होती आणि त्याच्या आगमनामुळे रुद्र आणि काव्याच्या आयुष्यात पुन्हा एक मोठा बदल घडणार होता. दररोज स्वतःच्या कारच्या सीटलाच गादी समजून जगणाऱ्या रुद्रची तब्येत आता खूपच खालावली होती. नीट कुशीही बदलता येत नसल्यामुळे त्याला प्रचंड त्रास होत होता. शेवटी मान वाकवत कसेबसे तो दुसऱ्या कुशीवर वळून झोपला. 10 मिनिटंसुद्धा झाले नसतील तेवढ्यात लावलेल्या अलारामने सकाळ झाल्याची जाणीव करून दिली. वैतागलेल्या मनस्थितीत जांभई देत उठलेल्या रुद्रने अलाराम बंद केला आणि पुन्हा झोपण्याचा प्रयत्न केला. पण पुढच्या क्षणी त्याचे डोळे धाडकन उघडले. अपार्टमेंटच्या प्रवेशद्वाराजवळ भास्कर उभा होता. कुणाला तरी फोन करत तो वरच्या दिशेने पाहत होता. तो काव्याला फोन करत आहे हे रुद्रच्या लक्षात येताच त्याने रागाने त्याच्याकडे पाहिलं. भास्करचे पाय थेट लिफ्टकडे वळले. रात्री झोपण्यापूर्वी काढून ठेवलेला शर्ट रुद्रने घाईघाईने अंगात चढवला आणि त्याच्या मागे धावला. तोपर्यंत काव्याला शोधत आलेला भास्कर लिफ्टमध्ये शिरला होता. रुद्रला त्याच्या आधी आपल्या पत्नीपर्यंत पोहोचायचं होतं, म्हणून त्याने पायऱ्यांवरून अक्षरशः धावण्याची शर्यत सुरू केली. पण रुद्रची वेळच खराब होती. पायऱ्यांपेक्षा लिफ्टच जास्त वेगवान ठरली. तो आपल्या मजल्यावर पोहोचेपर्यंत भास्कर काव्याच्या घरासमोर उभा होता. हा तर रुद्रच्या मनात संतापाची लाट उसळली. ब्रो, त्याने मोठ्याने हाक मारली. आवाज ऐकताच दाराची बेल वाजवण्यासाठी हात पुढे करणारा भास्कर मागे वळला. तोपर्यंत रुद्रही आपल्या पत्नीच्या घरासमोर येऊन पोहोचला होता. गुड मॉर्निंग ब्रो. काय ब्रो, एवढ्या सकाळी इकडे कसा? काव्या 4 दिवसांपासून ऑफिसमध्येच आली नाही ब्रो. फोन केला तरी उचलत नाही. फोन उचलत नाही म्हणजे काहीतरी महत्त्वाच्या कामात असेल. त्यासाठी एवढ्या सकाळी दूधवाल्यासारखं दारात येऊन का उभं राहिलात? रुद्राच्या आवाजातला राग भास्करला मात्र जाणवला नाही. तुम्हीही ना ब्रो. 4 दिवसांपासून काव्याच्या आठवणीत माझं जेवण पाणी सुटलंय. अक्षरशः वेळ लागायची वेळ आली आहे. म्हणून म्हटलं प्रत्यक्ष भेटून तरी येऊ. तुम्हाला पाहिल्यावर 4 दिवसांपासून जेवलेला नाही असा माणूस अजिबात वाटत नाही. तुमच्या विनोदाचा सेन्स फारच भारी आहे ब्रो, असं म्हणत भास्करने दाराची बेल वाजवण्यासाठी हात पुढे केला. काय करताय? रुद्रने घाईने त्याचा हात अडवला. बेल वाजवली तरच काव्य दार उघडेल. दार उघडलं तरच मी आत जाऊ शकेन. आत गेलो तरच माझ्या काव्याला पाहता येईल. तिला पाहिलं तरच माझं प्रेम समजेल. प्रेम समजलं तर मग... पुढचं ऐकण्याची रुद्रची अजिबात इच्छा नव्हती. काव्या घरी नाही आहे, त्याने मध्येच सांगून टाकलं. काय? माझी काव्या घरी नाही आहे? हो, नाही आहे. चला आधी आपल्या समोरच्या घरात जाऊया. भास्करला काव्याच्या घरातून दूर करून वेणीच्या घरी पाठवायचं असा निर्णय घेत रुद्र त्याला आत घेऊन गेला. काव्या कधी परत येणार? कुठे गेली आहे? याबद्दल भास्कर सतत प्रश्न विचारत होता.
मनात उठलेला राग चेहऱ्यावर दाखवता येत नसल्यामुळे रुद्र कसंबसं काहीतरी सांगून त्याला शांत करत होता. तेवढ्यात अंजली तिथे आली. हाय. अंजलीला पाहताच भास्करने तिची विचारपूस केली आणि लगेच काव्याबद्दल विचारलं. रुद्रकडे रागाने पाहत अंजली म्हणाली, काव्या केव्हाच घरी आली आहे. चला मी तुम्हाला तिच्याकडे घेऊन जाते. आपल्या मित्राला मुद्दाम चिडवण्याचा अंजलीचा हा प्रयत्न होता. दार उघडल्यानंतर समोर उभ्या असलेल्या दोघांपेक्षा त्यांच्या मागे रागाने आपल्याकडे पाहत उभा असलेला नवरा काव्याला जास्त स्पष्ट दिसला. तिने आधी भास्करकडे एक नजर टाकली आणि मग रुद्रकडे पाहिलं. यासाठी सुद्धा घर शोधत यायचं असतं का? चला आता, उद्या मी ऑफिसला येते. अंजलीने लगेच तिची फिरकी घेतली. काय काव्या तू, जरा सुद्धा माणुसकी नाही तुझ्यात. तुझ्यावर एवढं प्रेम असेल म्हणूनच तर हा एवढ्या सकाळी उठून धावत आला आहे. बिचाराला दारात उभं करून ठेवतेस. आत तरी बोलाव. रुद्रचा काव्याकडे पाहण्याचा राग आणखीनच वाढला. नाही म्हणजे कशाला? काव्या अळखडली. ती तशीच म्हणणार. तुम्ही आज चला ब्रो, असं म्हणत अंजलीने भास्करला काव्याच्या घरात पाठवलं. कॉफी करून द्या आणि थोडा वेळ त्याच्याशी बोलून पाठव, असं अंजलीने काव्याला सांगितलं. काव्याने घाबरत चोरून आपल्या नवऱ्याकडे पाहिलं. तू काय इथेच उभा आहेस? तुला ऑफिसला जायची वेळ नाही झाली का? चल निघूया, असं म्हणत तिने रुद्रला तिथून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. रुद्रने तिच्याकडे पाहत विचारलं, त्याला आत का पाठवलंस? तुम्ही घटस्फोट दिल्यानंतर काव्याला स्वतःचं आयुष्य नकोय का? त्याला पाहिलं की माझं डोकंच फिरतंय. आधी त्याला बाहेर पाठव. त्याला पाहून तुला एवढा राग का येतोय? तो त्याच्या आवडत्या मुलीला भेटायला आला आहे. कोणती आवडती व्यक्ती? रुद्र अंजलीवर चिडून म्हणाला. त्याची नजर सोफ्यावर अगदी आरामात बसलेल्या भास्करकडे गेली. अंजलीने रुद्रचा हात पकडला आणि म्हणाली, अरे जळतोयस ना तू? मग तिकडे कशाला बघतोयस? त्या दोघांना थोडा वेळ आनंदात राहू दे. चल, असं म्हणत तिने रुद्रला अक्षरशः ओढत तिथून दूर नेलं. इकडे भास्कर घरी आलेला असल्यामुळे त्याला सरळ बाहेर काढता येत नव्हतं आणि काव्या मनातल्या मनात वैतागली होती. नोकरीला नव्याने लागली तेव्हा भास्करनेच तिला प्रशिक्षण दिलं होतं. तिच्यासाठी तो फक्त ऑफिसमधला सहकारी होता, पण भास्कर मात्र तिच्या प्रेमात पडला होता आणि आजपर्यंत तिच्या मागे फिरणं त्याने सोडलं नव्हतं. अंजली आणि तिच्या नवऱ्याने रुद्रला बाहेर जाऊ दिलं नव्हतं. त्यामुळे तो येऊन आपल्याला या परिस्थितीतून वाचवेल या आशेने काव्या वारंवार दाराकडे पाहत होती. तेवढ्यात भास्करने स्वतःसाठी चहा बनवला आणि एक कप काव्यासाठीही आणून तिच्या हातात दिला. आणखी किती वर्ष मला उत्तर न देता माझ्या मागे फिरवत ठेवणार आहेस काव्या? घरी आईसुद्धा रोज विचारतेय की मुलगी पाहायला जाऊ का? तू एकदा स्पष्ट उत्तर दिलंस तर घरी पुढचं बोलता येईल. त्याने पुन्हा आपल्या आयुष्याबद्दल तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. माझा निर्णय मी सुरुवातीलाच सांगितला आहे. त्यामागचं कारणही सांगितलं असतंस तर मी इतकी वर्ष तुझ्या मागे फिरलो नसतो. नकार देण्यासाठी हजार कारणं असू शकतात भास्कर. ती माझी वैयक्तिक कारणं आहेत. ती तुम्हाला सांगणं माझ्यासाठी आवश्यक नाही. पण मला नाही वाटत की मी तुला विसरू शकेन. विसरावंच लागेल. माझ्यासाठी तरी एकदा तुझ्या निर्णयाचा पुन्हा विचार करू शकत नाहीस? किती वेळा विचार केला तरी उत्तर एकच असेल. फक्त तुमच्याशीच नाही तर इतर कोणाशी मी लग्न करू शकत नाही. काव्याने इतक्या स्पष्टपणे अनेकदा नकार दिल्यानंतरही भास्करच्या मनातली आशा मात्र संपली नव्हती. तो तिच्यावर खरंच प्रेम करत होता आणि प्रेम अपयशी ठरल्यावर होणारी वेदनाही तो मनापासून सहन करत होता. तरीही यावेळीही त्याच आशेवर तो तिथून निघाला. पण दारात हात छातीवर घालून त्या दोघांकडे रागाने पाहत उभा असलेला रुद्र त्याच्या नजरेत आला. रुद्राची नजरच काहीतरी वेगळं सांगत होती. ते पाहून काव्याच्या मनात धोक्याची घंटा वाजली. भास्कर निघून जाईपर्यंत रुद्र शांत राहिला. तो गेल्यानंतर रुद्रने एक एक पाऊल टाकत काव्याकडे चालायला सुरुवात केली. काव्या मागे सरकत राहिली. शेवटी तिची पाठ भिंतीला जाऊन टेकली. रुद्र शांतपणे तिच्या जवळ आला आणि म्हणाला, तो कारण विचारत होता ना? मग त्याला सरळ सांगायचं होतं की माझं लग्न झालंय आणि माझा नवरा इथेच उभा आहे. पण नाही, तू शब्द गिळून कसंबसं प्रकरण मिटवलंस. का? दोन्ही हात भिंतीवर ठेवून त्याने तिला आपल्यामध्ये अडवलं. फक्त एका आठवड्यात मी निघून जाणार आहे. तोपर्यंत मस्त फिरायचं, मजा करायची असं ठरवलंय का? त्याच्या नजरेतला राग काव्याला स्पष्ट जाणवत होता. शी, बाजूला व्हा, असं म्हणत काव्या त्याला चुकवून आपल्या कामाकडे वळू लागली. रुद्रने तिचा हात पकडला. हात सोडा. थांब, मी तुझ्याशी बोलतोय. माझ्याशी जरा आदराने बोला. रुद्राचा राग आणखीन वाढला. नवरा असताना दुसऱ्या पुरुषाला घरी बोलावून त्याच्याशी गप्पा मारणाऱ्या तुला कसला आदर हवा? नको. माझ्यासमोर एवढा तमाशा करतेस तर मी नसताना काय काय केलं असेलच याचा विचारही करायला नको का? पुन्हा सांगतेय, नको. तिच्या आवाजातला इशारा त्याने समजून घेतला असता तर कदाचित पुढचं टळलं असतं. पण रागाने पेटलेला रुद्र थांबला नाही.
4 वर्षांपासून मी लग्न झालेला असूनही ब्रह्मचारीसारखा जगतोय आणि तू मात्र याच्यासोबत मजेत आयुष्य जगतेस. हात सोडा. कसा सोडू? तुझ्या गळ्यात मी बांधलेल्या मंगळसूत्राचा अधिकार माझा आहे. तुझा नवरा म्हणून तुला प्रश्न विचारण्याचा मला पूर्ण अधिकार आहे आणि तुला उत्तर द्यावंच लागेल. सोडा मला, माकड कुठले. ओहो, मी माकड असेल तर मग तो कोण आहे? तो पुढे बोलतच राहिला. सगळं सत्य समोर आलंय, तरीही तुला माझ्या पायाशी बसून माफी मागावीशी वाटत नाही? तुझ्या मनाला जराही अपराधीपणा जाणवत नाही? आपण याला किती त्रास दिला असं वाटत नाही? केलेल्या सगळ्या चुकीची शिक्षा म्हणून आयुष्यभर माझ्यासोबत राहावं, माझी सेवा करावी असा विचारही येत नाही? नवरा सोडून दुसऱ्या पुरुषाकडे पाहताना तुला काहीच वाटत नाही? असं बोलत असतानाच अचानक रुद्रच्या छातीत कळ आली. त्याने वेदनेने ओढत छाती धरली. काव्याने त्याच्या हातातून आपला हात झटकून घेतला. रुद्र पुन्हा तिला पकडण्यासाठी पुढे येणार इतक्यात तिने त्याच्या छातीवर जोरात ठोसा मारला. मी विचारायला हवेत असे प्रश्न तू विचारलंस म्हणून तू चांगला माणूस होशील का? तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते. मी नको म्हणत इतकी वर्षे एकटी आणि नीट जगले, पण तू काय केलंस? माझ्या गळ्यात तुझ्या नावाचं मंगळसूत्र असून, तू विवाहित असून सुद्धा दुसऱ्याच्या बायकोला स्वतःची बायको म्हणत वर माझ्याच मागे फिरत राहिलास. रुद्रचे डोळे पाणावले आणि तो जवळजवळ खाली कोसळलाच. काव्याने त्याचा शर्ट पकडून त्याला हलवलं. काय रे, सतत मंगळसूत्राचा अधिकार आहे म्हणत मोठ्या तोंडाने बोलतोयस ना? मग मीच तुझी बायको आहे हे सांगायचं होतं ना? ती तुला बोलायला आली आणि तू लगेच तिच्या मागे एखाद्या आज्ञाधारक मुलासारखा निघून गेलास. तिला त्याच वेळी हाकलून दिलं असतंस तर आज मला ही डोकेदुखी सहन करावी लागली नसती. रुद्रने तिच्याकडे वेदनेने पाहिलं. त्यासाठी असा ठोसा मारायचा का? तुला ठोसा मारून मी थांबायलाच नको होतं. सरळ फावडं घेऊन एकदा जोरात मारायला हवं होतं. तुझा चेहरा तरी पहा. त्या मुलीला दुसरं काही काम नाही का? केव्हाही पाहिलं की तुझ्या भोवतीच फिरत असते आणि तिच्यापेक्षा तिचा नवरा जास्तच विचित्र दिसतोय. स्वतःच्या बायकोला तुझ्यासोबत पाठवून इतक्या शांतपणे फिरतोय. रुद्रने तिच्याकडे पाहत मवाळ आवाजात म्हटलं. बिचारी काव्या, तिच्याबद्दल असं बोलू नकोस. हो, तसंच बोलणार. काय झालं? जणू काही चूक मीच केली आहे अशा पद्धतीने मला बोलतोयस? इतकी वर्ष तिच्यासोबत गप्पा मारत फिरत राहिलास आणि आज माझ्यासमोर चांगला बनून बोलतोयस? काव्याने इतक्या वर्षांपासून मनात साठवून ठेवलेल्या सगळ्या गोष्टी बाहेर काढायला सुरुवात केली. फक्त प्रश्न विचारून ती थांबली असती तर बिचारा रुद्र कदाचित वाचला असता. पण त्याची बायको प्रत्येक प्रश्नासोबत त्याला चांगलाच चोप देऊ लागली. ती स्वतःला मिसेस रुद्र म्हणायची आणि तू लगेच तिच्या मागे जायचास. मला तुम्ही दोघं नवरा बायको आहात असं वाटलं तर त्यात माझी काय चूक? असं म्हणत काव्याने त्याच्या तोंडावर एक टपली मारली. आणि कोणाला तू फुकटचं म्हणाला होतास? मी माझ्या नवऱ्याच्या कारमध्ये बसून येतेय. तुझ्या शेजारी बसून आली होती ना, तीच फुकटची. असं म्हणत पुढचा फटका त्याच्या गालावर बसला. रुद्राने बिचाऱ्यासारख्या गालावर 5 बोटांचा ठसा उमटवत विचारलं. काय काव्या, अशी का मारतेस? तुला आवडणाऱ्या सगळ्या पदार्थांची ऑर्डर करून समोर ठेवायची आणि खा म्हणून बसायची. माझ्या अंजलीला दहीभात आवडतो म्हणत तिच्यासमोर खायचास ना? असं म्हणत तिने त्याच्या डोक्यावर एक टपली मारली. अगं ते फक्त, माझ्याशी काय काय बोललास सगळं आठवतंय मला. आज एक एक गोष्टीचा हिशोब चुकता करणार आहे. रुद्र तिच्यापासून सुटून थोडा दूर उभा राहिला. काहीही असो, आपण बोलून सगळं मिटवू शकतो. काव्याने तर्जनी दाखवत त्याला जवळ बोलावलं. बोलायचं असेल तर जवळ ये. जवळ येण्याची गरज नाही. जे काही बोलायचं आहे ते दूर उभं राहून बोल. असं का? असं म्हणत काव्या त्याच्याकडे पुढे सरकली आणि रुद्रने चक्क पडायला सुरुवात केली. काव्या त्याच्या मागे धावत त्याला पकडण्याचा प्रयत्न करू लागली. थांबा. मी काय करू शकत होतो काव्या? तूच आम्हा दोघांना नवरा बायको समजून एकाच खोलीत पाठवलंस. पण मी बघ किती सज्जन आहे. मी चक्क कारमध्ये जाऊन झोपलो. रुद्राज स्वतःच्या तोंडाने स्वतःची अडचण वाढवत होता. काव्याने सजावटीची एक वस्तू हातात घेतली आणि त्याच्यावर भिरकावली. म्हणूनच त्या दिवशी तिला धरून उभा होतास ना? ती खाली पडणार होती म्हणून पकडलं होतं आणि त्याच वेळी तू दार उघडलंस. बरं झालं मी दार उघडलं, नाहीतर. काव्या पुढे काय बोलणार हे लक्षात येताच रुद्र धावत तिच्याजवळ आला आणि तिचं तोंड हाताने झाकलं. चुकीचं काही बोलू नकोस काव्या, मी तसा मुलगा नाही. काव्याने त्याचे केस घट्ट पकडले आणि त्याचं डोकं हलवत म्हणाली. मग मीच काय तशी मुलगी आहे? आणि पुन्हा त्याला चोपायला सुरुवात केली. अगं, रुद्रने ओरडताच तिने त्याला सोफ्यावर ढकललं आणि अजिबात दया न दाखवता त्याला पुन्हा पकडलं. रुद्राच्या छातीवर भरपूर केस होते. अगदी साधा स्पर्श झाला तरी त्याला गुदगुल्या होऊन तो ओरडायचा. लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसात काव्याला त्याच्यावर राग आला असो किंवा ती आनंदात असो, त्याच्या छातीवरचे केस ओढूनच ती आपला मूड व्यक्त करायची.
आनंदाने ओढले तर रुद्र गुदगुला झाल्यासारखा हसायचा, पण रागाने ओढले तर मात्र त्याची किंकाळी फुटायची. आज काव्या किती संतापलेली आहे हे तिच्या हातात आलेल्या केसांच्या पुंजक्याकडे पाहून रुद्रला चांगलंच समजलं. आई ग, अरे देवा, दुखतंय. दुखू दे, चांगलंच दुखू दे. मी किती दिवस रडले आहे तुझ्यामुळे. खरं काय आहे हे माहीत नसताना तुला आणि अंजलीला एकत्र पाहून माझ्या मनाची काय अवस्था व्हायची माहीत आहे का तुला? फक्त एकदा खरं काय आहे ते सांगितलं असतंस तर काय बिघडलं असतं? मला रडताना पाहण्यात तुला एवढा आनंद मिळायचा का? रुद्राने कसंबसं तिच्या हातातून सुटत विचारलं. तू एकदा विचारलं असतंस तर मी सांगितलं नसतं का? मी का विचारावं? मग जा, मी कोणाशी लग्न केलं तर तुला काय? तूच नको म्हणत मला सोडून गेलीस. असं म्हणत रुद्र बेडभोवती पळायला लागला. काव्यानेही त्याचा पाठलाग सुरू केला. हेच तर, मी कोणावर प्रेम केलं तर तुला काय? तू काय येऊन मला प्रश्न विचारतोयस? दोघांनी घराभोवती 4-5 फेऱ्या मारल्या. स्वयंपाकघरातील भांडी धडाधड खाली पडू लागली. घरातील हौशेने घेतलेल्या सजावटीच्या वस्तूंपैकी निम्म्या फुटल्या. बेडवरची उशी फाटली आणि तिच्यातलं कापूस हवेत उडू लागला. शेवटी बाथरूमसुद्धा त्यांच्या भांडणापासून वाचलं नाही. दोघेही एकमेकांना पकडण्यासाठी धावत असताना त्यांच्या हातून नळ तुटला. अचानक पाण्याचा जोरदार फवारा दोघांवरही पडू लागला. इतकं होऊनही दोघांचं भांडण थांबलं नाही. पाणी हळूहळू बेडरूममध्ये शिरू लागलं. दोघेही पूर्ण भिजलेले होते आणि तरीही एकमेकांवरचे आरोप सुरूच होते. तुझा भाऊच वेडा आहे. त्याने केलेल्या प्रकारामुळे हे सगळं झालं. त्या वेड्याचा भाऊ असलेला तू कसा असणार? आता त्याचं भांडण थेट दोन्ही कुटुंबांपर्यंत पोहोचलं. काव्याही मागे हटणारी नव्हती. आम्ही तरी ठीक आहोत, पण तुला जन्म देणाऱ्या लोकांसारखे वेडे या जगाने पाहिले नसतील. मला आयुष्यभर विधवासारखं जगवणारं असल्याचं म्हणत म्हणत तुम्हीच मला इतकी वर्ष जगवलंत. या चेहऱ्याला आता दुसरं लग्न झालं असलं तरीही काही कमी नाही. तुझ्या वडिलांचा चेहरा पाहिलेस का कधी? नाव काय आहे त्यांचं? गोपाल. तुमच्या घरात 2 माकडं आहेत ना? अगदी तसाच दिसतो का माझ्या बाबांचा चेहरा? तुमच्या घरातल्या त्या दोघांना आणि त्यांच्या चेहऱ्यांना पहा आधी. माझ्यासारखी सुंदर मुलगी तुमच्या घरात देऊन देवानेच माझं आयुष्य खराब केलं. तू सुंदर? कधी हसशील आणि कधी रागावशील याचा पत्ता नसलेली नंबर 1 डोक्याने फिरलेली. तुझ्यासोबत कोणताही पुरुष राहणार नाही. माझ्या कुंडलीत काय वाईट काळ होता माहीत नाही, म्हणून तुझ्याशी लग्न करून बसलो. यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या आणि शेवटच्या भागामध्ये. तो भाग कदाचित आज संध्याकाळी अपलोड करून टाकेल. पण तोपर्यंत हा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, हाईप करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. धन्यवाद.